सावळ्याची जणू सावली 11 फेब्रुवारी भागामध्ये भैरवीचा एवढा अपमान होतो, सगळेच तिला कोसतात. ती आता रडतच निघून जाते. मेंदळ्यांचे सगळे घरी येतात आणि तिलोत्तमा विचारते, सारंग तुला कसं माहिती होतं त्या पाण्यामध्ये औषध मिसळलं? आता सारंग सांगतो की जयंतीवर आम्हाला पहिलेच संशय होता आणि आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून होतो. आता तो सांगत असतो, जयंती पाणी घेऊन येत असते आणि बबलू तिच्या वाटेमध्ये काचा टाकतो. त्या जयंतीच्या पायात घुसतात आणि जयंती ओरडत टेबलवर पाणी ठेवते. तेवढ्या टेबलच्या खालून बबलू निघतो आणि ग्लास बदलतो. हे सगळं जयंतीने केलं हे ऐकल्यानंतर सावलीला खूप राग येतो. रात्री सावली म्हणते, सारंग सर थँक्यू. तो म्हणतो, सावली त्यात काय थँक्यू? अगं मी तुझा नवरा आहे, एवढं तर केलंच पाहिजे. पण ती भैरवी असं कसं वागू शकते? अगं ती पण एक गायक आहे, तिला दुसऱ्या गायकाच्या भावना कळायला पाहिजे. आणि ती जयंती, ती तर तुझी वहिनी आहे ना, ती तुझ्यासोबत असं कसं वागू शकते? सावली म्हणते, सारंग सर मला तर काहीच कळत नाही आहे, हे लोक माझ्यासोबत असं का वागताय? मी कुणाचं काय वाकडं केलं? सारंग म्हणतो, सावली मी आहे ना तुझ्यासोबत. सावली म्हणते, पण भैरवी माझ्यासोबत हे नव्हतं घडायला पाहिजे. सारंग म्हणतो, भैरवी माझ्यासोबत जे काय घडलं ना ते अगदी योग्य घडलं. आता सावली सारंगच्या कुशीत झोपते, तोही जवळ घेतो. ती डोळे झाकत म्हणते, तू मला खूप सुख दिलं, फक्त या सुखाला कुणाची दृष्ट लागायला नको. सारंग मनात म्हणतो, दृष्ट तर कधीच लागली आहे सावली, आणि अशी दृष्ट ना ती कधीच काढू शकत नाही. पण जेव्हा तुला कळेल की तू आई होऊ शकत नाही, तेव्हा काय घडेल काय माहिती. तोपर्यंत तुझ्यासाठी मला जे जे काय करता येईल ते ती मी करणार. भैरव घरी जाते, पण तिच्या कानावर सगळ्यांचे शब्द पडत असतात की तू खूप स्वार्थी आहे, गुरु म्हणायच्या लायकीची नाही, मी तुमचा जावई आहे ह्याचं मला लाज वाटते. आत्तापर्यंत मी तुला मैत्रीण म्हणत होते ह्याची मला लाज वाटते. जगन्नाथ पण भैरवीला खूप काय बोलतो आणि ताऱ्याचे पप्पा खदाखदा असतात आणि म्हणतात, तारा मी तुला काय म्हटलं होतं, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. आता अलका पण बोललेली असते, तिथे उभा असणारा एकही भैरवीला सोडत नाही आणि त्यांच्या सगळ्यांचे शब्द भैरवीच्या कानावर पडत असतात. आता भैरवी कान दाबते आणि मोठ्याने ओरडते, बास करा. पण ती मात्र घरामध्ये एकटीच असते. सकाळी सकाळीच ती मेंदळ्यांच्या घरी पोहोचते आणि ते तिलोत्तमा म्हणते, तू इथे काय करतेस? आता सगळे भैरवीकडं शॉकून बघायला लागतात. तिलोत्तमा म्हणते, एवढं सगळं झाल्यानंतर तुझी हिंमत कशी होते ग माझ्या घरात यायची? भैरवी शांत असते, पण सावली मात्र हातातली वस्तू घाईघाई खाली ठेवते. आता भैरवीला काय बोलावं तेच कळत नाही. तिलोत्तमा म्हणते, आत्ताच्या आत्ता निघ, चल निघ. भैरवी म्हणते, तिलोत्तमा तू ऐकून तर घे. पण तिलोत्तमा मात्र काही ऐकायला तयार नसते. तेव्हा सारंग म्हणतो, एक मिनिट आई. भैरवजी तुम्ही का आला तिथं? अजून काही बाकी आहे का? हे बघा, तुमचा अपमान करायची आमची काही इच्छा नाही आहे, त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही इथून जा. आता मात्र भैरवी चांगलीच घाबरलेली असते. पण पुढच्या भागात बघूया की भैरवीचं काय म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, भैरवी सुधारली असेल की पुन्हा काहीतरी चाल असेल? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.